पुणे शहरातील वानवडी भागातील शिंदे छत्री मराठा साम्राज्याच्या शौर्याची गाथा, शिंदे छत्रीचे विहंगमय दृश्य. नमस्कार. आज आपण पुण्याचा इतिहास डोकावणार आहोत. अशा ऐतिहासिक वास्तू जी मराठा साम्राज्याच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देते. मी आहे मृणाल राहुल शिंदे आणि आज आपण भेट देणार आहोत वानवडी येथील शिंदे छत्रीला. पुणे शहराच्या वानवडी परिसरात भैरोबा नाल्याच्या काठी वसलेले हे स्मारक मराठा साम्राज्याचे धुरंधर सेनानी महादजी शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारले आहे. या छत्रीचा इतिहास, तिची वास्तुकला आणि महादजी शिंदे यांचे मराठा साम्राज्यातील योगदान आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण आता बघा तिकीट किती आहे आपण ते बघूया. तिकीट काउंटरवरती पहिलं तिकीट काढून घेऊया. पर पर्सन म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 50 रुपये आहेत. चला तर आपण आता तिकीट काढून घेऊयात. ज्यांना पाटील बाबा म्हणून ओळखले जाते, 18व्या शतकातील मराठा साम्राज्यातील एक महान व्यक्तिमत्व होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देण्यामध्ये त्यांचे योगदान अमूल्य होते. त्यांनी मराठा फौजांचे नेतृत्व करत पहिल्या इंग्रज मराठा युद्धात ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला, ज्यामुळे इंग्रजांना तह करण्यास भाग पडले. चला तर बघा आपण आता आतमध्ये वास्तूमध्ये जाऊयात. आजही ग्वाल्हेरचे सिंधिया देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टकडून या स्थळांची देखभाल केली जाते. सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत ही छत्री पर्यटकांसाठी खुली असते. तुम्ही या ऐतिहासिक स्थळाला नक्की भेट द्या. सध्याचे बांधकाम ग्वाल्हेरचे श्रीमंत माधवराव शिंदे यांनी 1965 मध्ये पूर्ण केले. या वास्तूत ब्रिटिश आणि राजस्थान स्थापत्य शैलीचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. काळ्या दगडात बांधलेले पाया, राजस्थानी पिवळ्या दगडात बांधलेले वरील भाग, मंदिरात केलेले अप्रतिम नक्षीकाम आणि रंगकाम पाहण्यासारखे.
हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ऐतिहासिक स्थळासह. धन्यवाद.